बरं का मुलांना, मी मंगला आवलगावकर आहे. मी तुमच्यासाठी आजीबाईचं भेटवा नावाचं चॅनल आणलं आहे. नवीन चॅनल आहे आणि तुम्हाला मी गोष्टी सांगते, तुम्हाला पण त्या आवडतात. तर तुम्ही त्या सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा, शेअर करा आणि चॅनलला लाईक पण करा बरं का. तर आज आता नवीनच गोष्ट सांगणार आहे मी. शृंगेरी नावाचं पीठ आहे, शंकराचार्यांनी स्थापन केलेलं. केरळची, आंध्रची आणि महाराष्ट्राची अशी तिन्ही राज्यांची बॉर्डर जिथं आहे तिथं हे शृंगेरी नावाचं ठिकाण आहे. तर आदिशंकराचार्य जे होऊन गेले त्यांनी त्या पीठाची तिथं स्थापना केली. त्यानंतर ती जागा त्यांनी का निवडली त्याच्याबद्दलची ही गोष्ट आहे बरं का. आता तत्पूर्वी आपण आदिशंकराचार्यांची थोडीशी माहिती घेऊया. तर आदिशंकराचार्य अगदी म्हणजे त्यांच्या वडिलांनी तपश्चर्या केली खूप, आईनी वडिलांनी. आणि तिचं आईचं नाव विशिष्टा देवी होतं. आणि मग त्यांना शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी वर मागितला. तर त्यांना मूलबाळ नव्हतं ना, म्हणून मग त्यांनी सांगितलं की मला पुत्र व्हावा. तर शंकर म्हणाले, ठीक आहे, तुला दीर्घायुषी पुत्र पाहिजे असेल तर तो ज्ञानी असणार नाही म्हणे, आणि तुला जर ज्ञानी पुत्र हवा असेल तर तो अल्पायुषी असेल. तुला या दोन्हीपैकी काय पाहिजे ते सांग म्हणे. तर शंकराचार्यांचे वडील म्हणाले की मला ज्ञानी पुत्र पाहिजे म्हणून. आणि मग त्यांच्या पोटी शंकराचार्यांचा जन्म झाला. आता म्हातारपणीच झाला होता मुलगा त्यांना. त्यांचे वडील लवकरच निवर्तले आणि हे शंकराचार्य म्हणजे जन्मतः त्यांची सिद्धावस्था होती. 3ऱ्या वर्षी त्यांना सगळं ज्ञान झालं होतं. 5व्या वर्षी 4ही वेद पाठ झालेले होते आणि सगळं ज्ञान त्यांना झालेलं होतं. आणि मग 8व्या वर्षी त्यांची मुंज करायची असं ठरलं होतं. आईला वाटत होतं मुंज करावी म्हणून. पण ते स्नान करून यायचं, ते नदीवरून स्नान करायला गेले, आई पण गेली होती. तर मगरीने त्यांचा पाय धरला आणि मगर त्यांना ओढायला लागली खूप. आता शंकराचार्यांचं काही संसारात लक्ष नव्हतं, त्यांना संन्यास घ्यायचा होता आणि आई मात्र संन्यास घेऊ देत नव्हती. एकुलता एक मुलगा म्हातारपणी झालेला आणि वडील पण नव्हते, विधवा बाई, तेवढाच एक आधार होता तिला, म्हणून ती काही संन्यास घेऊ द्यायला तयार नव्हती. आणि मगर तर त्यांचा पाय धरून त्यांना जोरात ओढत 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 होती आणि ते मगरीच्या तोंडात चालले होते. सगळे कोळी धावून आले, सगळे कोळी त्यांना ओढून काढायचा प्रयत्न करत होते, पण त्यांची काही मगरीच्या तावडीतून सुटका होत नव्हती. आई पण त्यांची तिथंच होती ना. मग शंकराचार्य आईला म्हणाले, तू जर मला संन्यास घ्यायला परवानगी दिलीस तर ही मगर मला सोडेल म्हणे. आता नाईलाज झाला त्या माऊलीचा. तिने मग सांगितलं की काही हरकत नाही, मी देते तुला परवानगी. मग त्या कोळी लोकांनी आणखीन जोर लावून ओढलं आणि मगरीच्या तावडीतून त्यांची सुटका झाली. आता हे घडलं त्यावेळेला शंकराचार्यांचं वय होतं 8 वर्षाचं. आणि याच्यामुळं त्यांची प्रसिद्धी खूप झाली आणि मग ते केरळजवळच्या एका लहान गावात त्यांचा जन्म झाला होता. तर ते तिथले लोक ह्याने संन्यास घ्यायचा ठरवला, गाव सोडून जायचं ठरवलं, म्हणून सगळे लोक त्या वेशीपर्यंत आले. आई पण आली त्यांना पोचवायला आणि ते सगळ्या गावाचा निरोप घेऊन निघाले. त्यावेळेला काही वाहनं नव्हती, काही नव्हती, पण तरी पण ते निघाल्यानंतर आई दुःखी कष्टी झाली त्यांची. मग त्यांनी आईला वचन दिलं की मी कुठेही जरी गेलो तरी पण मी काय करेन, मी तुझ्या अंत्यवेळेला, तुझं जेव्हा निर्वाण होईल त्यावेळेस मी तुझ्याजवळ येईन, असं त्यांनी आईला वचन दिलं आणि ते घरातून बाहेर पडले. आणि मग ते पायीच भ्रमण करत होते पूर्ण भारतभर. ते 3 वेळेस पायी फिरले आणि धर्माची स्थापना केली.
आता शृंगेरीला आले ते, त्यांना एक गमतीशीर दृश्य दिसलं. खूप तो भाग निसर्गरम्य आहे अगदी शृंगेरीचा, आणि कडक ऊन पडलेलं होतं, अगदी खूप कडक ऊन. ऊन अगदी म्हणजे तळपत होतं, अगदी भाजून काढत होतं. अशा उन्हात एक बेडूक, त्याला खूप तहान लागली होती आणि म्हणून तो पाण्यासाठी चालला होता. पाणी अगदी थोडंसं अंतरावर राहिलं होतं, पण त्या बेडकाच्या अंगात शक्तीच उरली नाही तिथपर्यंत जायला. आणि मग त्या तळपत्या उन्हात तो बेडूक आपला तळमळत थांबला होता. तेवढ्यात आश्चर्य काय झालं, एक नाग आला बरं का. आणि एक नाग आला आणि त्याने आपला असा फणा उभारला आणि त्या बेडकावर सावली धरली. आणि हे दृश्य शंकराचार्यांनी पाहिलं आणि मग त्यांना खूप नवल वाटलं की बेडकाचं आणि सापाचं तर वगैरे आहे, सापाचं नागाचं खाद्य आहे बेडूक हे, त्याला खायला पाहिजे यांनी, आणि हा तर याचं संरक्षण करतोय. असं इतकं निर्वैर असं वातावरण कसं काय आहे ह्या भूमीत, असं त्यांना खूप प्रश्न पडला. मग त्यांनी शोध घेतल्यानंतर त्यांना असं कळलं की ही भूमी ऋष्यशृंग मुनींनी तपश्चर्या करून पावन केलेली आहे, आणि म्हणून इथं सगळे प्राणी कुणाशीही वैर न ठेवता एकमेकांची सलोख्याने राहतात. वाघ शेळीसुद्धा एकाच भांड्यात पाणी पितात आणि कुणी कुणाला हे करत नाही, वैर करत नाही, निर्वैर अशा प्रकारे इथली भूमी आहे. म्हणून त्या भूमीचं त्यांना असं महत्त्व कळलं. कुणामुळं ऋष्यशृंग मुनींच्या तपश्चर्येमुळं ती भूमी इतकी पवित्र झालेली होती. मग शंकराचार्यांनी ठरवलं की त्यांनी आपलं जे धर्मकार्य सुरू केलं होतं त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा, म्हणून मग त्यांनी 4 दिशेला 4 मठ स्थापन केले. तर म्हणजे शृंगेरी, बद्री, पुरी आणि द्वारका अशा 4 दिशेला 4 मठ त्यांनी स्थापन केले. आणि आपल्या 4 शिष्यांना त्या ठिकाणी त्यांनी धर्माचं कार्य करण्याकरता त्यांची तिथं नेमणूक केली. तर हे आदिशंकराचार्य यांना फक्त 8 वर्षाचं आयुष्य मुख्य मिळालं होतं. पण मग ते काशीला गेले बरं का. आणि काशीला विश्वनाथाच्या दर्शनाला जायला लागले. तर एक अगदी खूप मळके कपडे घातलेला, खूप गरीब, खूप दरिद्री एक ब्राह्मण, दिसायला अगदी कसा तरीच, एक कुत्र घेऊन बरोबर असा समोरून येताना त्यांना दिसला. तर शंकराचार्यांना त्याला पाहून किळसही आली, पण तो माणूस शंकराचार्यांशी बोलायला लागला. आणि मग त्यांनी जे जे प्रश्न विचारले त्याची उत्तरं सगळी यांनी दिली. पण त्यांनी प्रश्न असे विचारले की शंकराचार्यांच्या लक्षात आलं की हा कोणी माणूस नाही आहे, हे स्वतः काशी विश्वेश्वरच आहेत म्हणून. आणि मग शंकराचार्यांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला. आणखीन मग विश्वेश्वर त्यांना प्रसन्न झाले आणि ते म्हणाले की मी तुला वर देतो की तुझं आयुष्य दुप्पट होईल म्हणून. दुप्पट म्हणजे किती झालं, 8 दुने 16 वर्षाचं, असं त्यांना 18च्या ऐवजी 16 वर्षाचं आयुष्य मिळालं. त्याच्यानंतर पुढं गंमत झाली. पुढं ते याला गेले, बद्रीनाथला गेले. आणि तिथं पण त्यांना असंच त्यांनी खूप भक्ती केली अगदी, आणि विष्णू प्रसन्न झाले. आणि मग विष्णूंनी त्यांना ते प्रसन्न झाले म्हणून त्यांना सांगितलं की मी तुझं आयुष्य आहे त्याच्यापेक्षा दुप्पट करतो. असं मिळून त्यांना 16 दुने 32 वर्ष, 32 वर्षाचं आयुष्य मिळालं फक्त. किती? 32 वर्षाचं. आणि त्या काळात पायी प्रदक्षिणा, 3 प्रदक्षिणा संपूर्ण भारतभर करून आपल्या सनातन धर्माचा त्यांनी पुनःस्थापना केली, प्रतिष्ठापना केली. आणि 4 ठिकाणी 4 पीठं स्थापन केली.
आणि मग अशीच काशीला सगळ्या पंडितांची सभा भरलेली होती आणि त्यांची खंडन आणि मंडन तत्त्वज्ञानाचं चालू होतं. आणि त्यांना आतून काहीतरी जाणीव झाली शंकराचार्यांना, की आपली आई अगदी अंत्यवस्था आहे अशी. मग ते योगमार्गाने आईपाशी गेले. आईच्या जवळ बसले. आईच्या डोक्यावरून हात फिरवला त्यांनी आणि आईला पण आत्मज्ञान झालं आणि आई आ आईचा शेवट अशा प्रकारे आईच्या अंतकाळी ते आईच्या जवळ राहिले आणि तिला आत्मज्ञान पण झालं. पण त्यांनी जी शृंगेरीला मठाची स्थापना केली, त्याचं कारण मात्र अगदी वेगळं आणि गंमतशीर होतं ना. तर आज हे आदिशंकराचार्य आणि स्थापन केलेली ही शृंगेरीची भूमी आणि जिथून आजही कार्य खूप मोठं चालतं. तर अशा प्रकारची ही नवीनच गोष्ट आज मी तुम्हाला सांगितली. धन्यवाद.